तर म्हणजे आता ना सकाळची वेळ आहे आणि पाऊस बघा कसला मुसळधार पडतोय. काही खतरनाक पाऊस पडताय ना. हो भरपूर मस्त पाऊस लागतोय आणि वातावरण पण एकदम गार झालंय. हा थंडगार वातावरण हवा झालंय. पण सुटलाय. एकदम मुसळधार पाऊस चालूच आहे कंटिन्युअसली. सर्व फ्राय होते इकडे ना. आपण काही रेडी पण केले ते बघा. 4 रेडी करून ठेवलेले आहेत. इकडे सर्व चालूच आहे बनवणं. कटलेट पप्पा कसं झालंय कटलेट? मस्त झालंय, एकदम जबरदस्त झालाय. छान आहे ना. खायला या हो. सर्व वारा वगैरे चालू आहे आणि नजारा बघा आपल्या चाळीतला. वरती सर्व बिल्डिंग वगैरे आहेत आणि आपली खाली सर्व चाळ आहे. आजूबाजूची सर्व घरं आहेत आणि खाली पण बघा बघा पाणी सर्व गळत आहे बघा. पावले सर्व एकदम धो. तर मंडळी आहे ना इकडे आता सर्व जेवणाची तयारी करते. आई काय बनवते आज मग? आज मी ना बारीक सुकटांची वतल करते. एक नंबर झालेले एकदम झणझणीत लागतंय. मंडळी आई ना इकडे आता सर्व लाडू बनवण्याची तयारी करते बघा. इकडे ना सर्व सामान आणलेलं आहे. खास करून आज आपण तांदळाच्या पिठाचे लाडू बनवलेले आहेत. मस्त झाले ते बघा. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला आमचा मुंबईतल्या चाळीमध्ये खास करून पावसाळ्यामध्ये जीवन कशा प्रकारे असतो, म्हणजे एकंदरीत ना पूर्ण दिवसभराचा रुटीन कशा प्रकारे असतो ते ह्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. आता ना मस्त सकाळची वेळ आहे आणि बाहेर ना मुसळधार पाऊस चालू आहे आणि पावसामधून कसं बाहेर जाणं पॉसिबल नसतो. तर आम्ही ना चाळीमध्ये खास करून वेगवेगळ्या घरीच सर्व गोष्टी ट्राय करत असतो. जसा खाली वेळ मिळतो तसा. तो पूर्ण ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आमचं मुंबईतल्या चाळीमध्ये रुटीन कशा प्रकारे असतो ना दिवसभराचा ते पाहायला मिळणार आहे. तर म्हणजे आता ना सकाळची वेळ आहे आणि पाऊस बघा कसला मुसळधार पडतोय. काही खतरनाक पाऊस पडताय ना. हो भरपूर मस्त पाऊस लागतोय आणि वातावरण पण एकदम गार झालंय. हा थंडगार वातावरण हवा झालंय. पण सुटलाय. एकदम मुसळधार पाऊस चालूच आहे कंटिन्युअसली. पावसाची धारा बघा तुम्ही बघू शकता आमच्या घराच्या इथून. म्हणजे चाळीमध्ये कशा प्रकारे नजारा आहे पावसाचा. आणि आई मग आज काय सकाळच्या नाश्त्याची काय सोय आहे? आज गरम गरम ना कटलेट बनवते, कारण हवा पण मस्त गार लागलाय, वातावरण थंड झालाय. हा असं वाटत चटपटीत काहीतरी खावं. हो तर आई ना आता सर्व कटलेटची तयारी करते. आणि आता ना म्हणजे मस्त कधीपासून चालू आहे, जवळपास 1.5-2 तास होत आले. असं मुसळधारच चालू आहे. मग अशी बारीक बारीक होता. वारा पण सुटलाय बघा. धारा चिरक्या लागतात म्हणजे वारा पण भरपूर आहे. आणि आमच्या इथे चाळीमध्ये तुम्हाला पण माहिती आहे प्रत्येक जण असं ना बादल्या पाण्याची सोय करूनच ठेवतात बघा. पाऊस झाला की म्हणजे पाणी इतर ठिकाणी ना वापरायला होतं. बरं आहे बघा तिकडे पण लावले बादली. तर मंडळी इकडे शेजाऱ्यांनी ते कपडे सुके ठेवलेच बरे, पण मला वाटत नाही सुकणार आहे. कारण पूर्ण बारीक बारीक सर्व ना पाण्याचे थेंब पण तिकडे उडत आहे. तर पूर्ण भिजले ते ओलेच राहणार आहेत कपडे. आता पावसाचे हेच वांदे असतात, कपडे सुकायचं टेन्शन. तर इकडे ना आपण सर्व बॅटर रेडी केलेला आहे. हा पूर्ण बटाटा आणि सर्व इतर गोष्टी म्हणजे फोडणी देऊन झाली आणि बटाट्याची भाजी बनवली. याच्यामध्ये काय काय टाकलं होतंस? राई, जिरा, कढीपत्ता, आला लसूणची पेस्ट फोडणीला दिली आहे. अच्छा, आपण नॉर्मल बटाट्याची भाजी बनवतो तशीच ना? हा वडापावची बनवतात तशी. हा तर पूर्ण ना ही भाजी रेडी झालेली आहे. आणि बघा आई ना आता इथे सर्व कटलेट कटिंग करते. आपल्याला पूर्ण ना असे कटिंग करून आतमध्ये सर्व भाजी भरायची आहे. बघा इकडे काही आपण रेडी केलेले आहे, त्याच्यामध्ये सर्व भाजी भरून झालेली आहे बघा. आई एक एक करून सर्व ना लावून घेते आणि तयार करून ठेवते, म्हणजे तेलात तळायला ते बरे पडतात. मस्त. आता थंडीमधून आई असं गरम गरम काहीतरी नाश्ता खायला मजा येते ना. हो पावसाळ्यात कसं काहीतरी म्हणजे असं गरम गरम खायला मजा येते. चटपटीत चटपटीत कांदा भाजी वगैरे, कटलेट वगैरे, वडापाव आणि खास करून मका पण भरपूर खातात. आता पावसाळ्यात कसं मजा सीझन. आता सर्व रेडी करते आई. 1 2 3 4 रेडी झाले. तर बघा इकडे ना आईने एक टाकलेलं आहे, सर्व फ्राय होते. इकडे ना आपण काही रेडी पण केले ते बघा. 4 रेडी करून ठेवलेले आहेत. इकडे सर्व चालूच आहे बनवणं कटलेट. मस्त तेल पण तापलेलं आहे बघा. चांगलं शेकून द्यायचं आहे, शेकायला जरा टाइम लागते. एक एक करून सर्व घालून घेतोय बघा. मस्त तेलामध्ये ना फ्राय करून घ्यायचंय. चांगला हलकासा ना ब्राऊन कलर आला पाहिजे, हलकासा रेडिश कलर आला पाहिजे, म्हणजे ते मस्त कुरकुरीत होतात. हे बघा इकडे नाही खालची बाजू आता मस्त ब्राऊन झालेली आहे. आपण पलटी फिरवून घेतले. आता ही वरची बाजू शेकायला ठेवली आहे. असे हलकेसे ना ब्राऊन झाले पाहिजे, म्हणजे कुरकुरीत चांगले शेकतात. त्या आतमधून भाजी पण मस्त शेकते.
तर मंडळी हा बघा कंटिन्युअसली पाऊस चालूच आहे. हा बघा सर्व वारा वगैरे चालू आहे आणि नजारा बघा आपल्या चाळीतला. वरती सर्व बिल्डिंगी वगैरे आहेत आणि आपली खाली सर्व झाड आहे, आजूबाजूची सर्व घरं आहेत आणि खाली पण बघा पाणी सर्व गळत आहे बघा. पावले सर्व एकदम धो सगळ्यांनी ना अशा बादल्या वगैरे भरायला ठेवल्यात. तर म्हणजे इकडे बघताय आपले कटलेट ना मस्त रेडी झालेले आहे बघा, केवढे भारी दिसत आहेत. आणि इकडे ना चटणी सुद्धा आहे, ही शेजवान चटणी आहे आणि ही आपली नॉर्मल तिखट सुकी चटणी आहे. पाऊस आता कंटिन्युअसली ना चालूच आहे बघा बाहेर, रिमझिम पाऊस पडतोय मस्त. आणि मस्त पावसातून आपण हे इकडे कटलेट बनवलेत. आता तुम्हाला ना कटिंग करून दाखवतो कशा प्रकारे आहेत ते बघा. असे मस्त ना कटिंग करायची आणि एक एक पीस खाण्याची मजा अलगच असते चटणी बरोबर आहे बघा. आतमधून ना मस्त शिजलेत पण बघा, भारी झालेत. या आता एक करून कटिंग करते. शेकलेत पण मस्त, चांगली वरची लेअर ना यांची कुरकुरीत असते बघा. आई कशी झालीत कटलेट? मस्त झाले, चांगले वरून कुरकुरीत पण. हा तसंच आपण कसं वडापाव बनवताना, वडापावला भाजी बनवताना तशीच बनायची आणि कटलेट मध्ये घालून मस्त खायला. पोरं कशी मुलं आवडीने खातात. आता वातावरण बाहेर भारी झालंय ना. हो, वातावरण पण मस्त झालंय, थंडगार. आणि खायची मदत पाऊस बघून वेगळीच चाळीतली. हो ते तर आहे. बघा मस्त बाहेर पाऊस चालूच आहे कंटिन्युअसली. आता जरा कमी झालाय ना, मगाशी जास्त होता. येऊन जाऊन आहे पण हवा भरपूर सुटल्या. हवा भरपूर आहे. तर इकडे पप्पा पण आहेत. पप्पा कसं झालंय कटलेट? मस्त झालाय, एकदम जबरदस्त झालाय. छान आहे ना, खायला या हो. आता पाऊस पण चालू आहे तर मस्त मजा येते खायला. मस्त गरम गरम एकदम. आता इथे ना टेस्ट करून सांगतो. ही चटणी बरोबर जरा डिप करायचं आहे बघा आणि सुकी चटणी जरा घ्यायची बघा, मस्त एकदम भारी. एक नंबर झाले. त्याने भाजीची लेअर ना एकदम क्रंची आहे, भाजी पण एकदम छान शिजली, छान झाली. तर म्हणजे आता ना पाऊस जरा कमी झालाय आणि आमच्या चाळीतला वातावरण बघा कशा प्रकारे झालंय. आता पाऊस चालूच आहे पण हलका हलका रिमझिम पडतोय. आणि इकडे पेरूचं झाड बघा, आमच्या इथे ना असा मस्त पेरूचं झाड आहे चाळीच्या बरोबर मधोमध. पावसाळ्याची ना झाडे मात्र टवटवीत होतं ते बघा. आणि वातावरण इकडे सर्व आजूबाजूची घरं आहेत आणि वरच्या आकाशात पण बघा ढग पूर्ण काळेकडे आलेच आहेत. पूर्ण काळा वातावरण झालं, पूर्ण ढगाळ आहे आकाशात. भरपूर दिवसभर पाऊस चालू आहे. तर मंडळी आहे ना इकडे आता सर्व जेवणाची तयारी करते. आई काय बनवतेस आज मग? आज मी ना बारीक सुकटांची वतल करते. बारीक सुकटांची वतल ना ऍक्च्युली छान लागते. सर्व तयारी झाली मग? हो, हे कांदा टमाटर फोडणीला घातलाय. आईने फोडणी देऊन घेतले आणि इकडे ना सर्व बारीक सुकटा धुवून घेतलेली आहेत. बाकी वांगा बटाटा शेवग्याची शेंग वगैरे लागणार आहे, हे तर सर्व घालायचं आहे. जर रस्सा ना एक नंबर लागतो. तर बघता इथे ना आपली फोडणी देऊन झालेली आहे आणि मसाला आणि हळद पण घालून झालेली आहे. आता मी सुकट घालते. शेवग्याची शेंग बटाटा वांगा सर्व घालून घेते. तर बघताय सर्व आपला मिक्स करून घेतलेलं आहे. आता मी पाणी घालून घेते. ही वतल ना आमच्या गावाला म्हणजे प्रसिद्ध आहे. अशी वतल पहिली लोकांना लग्नात सुद्धा घालायची सुकटांची वतल. ही खूप आवडीने खातात वतल. तर आता मी मीठ घालून घेते. तर इथे ना मी आता कोकंबर घालून घेते आणि आपल्याला ना 10 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे. तर मंडळी इकडे ना आपली वत्तल आता रेडी झालेली आहे बघा. आताच गॅसवरून काढलं, एकदम गरमागरम आहे. आणि हा बघा आतमधून पण सर्व मस्त एकदम ना बारीक सुकटांचा रस्सा, म्हणजे आपल्या कोकणी भाषेत वत्तल रेडी झालेली आहे. भारी दिसतं एकदम. आता आई ना सर्व वाटीमध्ये काढून घेते. मी आता जेवायलाच बसते. चला आता इकडे ना जेवायला बसलेलो आहे. इकडे आपली मस्तपैकी बारीक सुकटांची वत्तल आहे. इकडे आईने ऑमलेट सुद्धा बनवलेला आहे एक, आणि हा ना अंड्याचा सुक्का आहे. इकडे भाकरी आहे. आज मस्तपैकी ना वत्तल बरोबर हा सर्व जेवणाचा बेत आहे. चला आता ना वत्तल आपली पहिली टेस्ट करून सांगतो तुम्हाला कशा प्रकारे झालंय ती. गरम आहे जरा. एक नंबर झालेली आहे, एकदम झणझणीत लागतंय.
आणि मस्त स्वाद येतो एकदम भारी झाले एकदम. तर मंडळी आता ना फायनली जेवण खाऊन झालेलं आहे आणि आई आज पाऊस तर थांबायचं नावच नाही घेत आहे ना. हो सकाळपासून खूप म्हणजे सरीवर सरी, आता जरा बारीक झालाय. हो जाऊन येऊन आहे म्हणजे. बारीक होतोय पण थांबत नाही. थोड्या टाइम मध्ये कमी होतोय परत सरीवर सरी येते ना. हो टायमर येतोय. आता जराही थांबलाय ना पाऊस. थांबलाय आता. हा बघा बाहेर थांबलाय पाऊस. सर्व पावल्या वगैरे गळतात आणि आता पावसामुळे कोण बसायला पण येत नाही ना आपल्या चाळीमध्ये. हो आता पाऊस आहे म्हणून कोण बसत नाही. तर आमच्याकडे कसं संध्याकाळ झाली की इथं बाकडा आहे ना बाहेर, ते बाकडा सर्व बसलेले असतात. माहोल असतो पण आता कसा पावसामुळे सर्व ओलाजीत झालाय ना त्याच्यामुळे इथे आता कोण येत नाही. हा खुर्च्या वगैरे असतात पाऊस नसला की येतात बसायला. संध्याकाळी दुपारी माहोल असतो बसायचा. कसं कोणाला टाइम भेटत, गरम झालं गरमीच्या टायमात बाहेरच असतात. आता पाऊस आहे म्हणून कोण नाही. सर्व शेजारी वगैरे येतात नाही बाता माराय. तर मंडळी आई ना इकडे आता सर्व लाडू बनवण्याची तयारी करते. बघा इकडे ना सर्व सामान आणलेलं आहे आणि आपण दरवर्षी म्हणजे पावसाळ्यातून लाडू आपले फिक्स असतात ना. हो पावसाळा आला ना, थंड वातावरण झालं ना की लाडू असं आम्ही बनवतोच. गावी पण बनवतो, इकडे पण. गावी गणपतीत गेलो की खास बनवतो ना. गावी कधी पण गेली तरी म्हणजे असं धम्मक लाडू आमच्याकडे असतात गावाला. आम्ही आता खास करून तांदळाचे लाडू बनवतोय. तर हे बघा इकडे ना सर्व आता सामग्री घेतलेली आहे आणि तांदळाचे आमचे कोकणातील प्रसिद्ध लाडू आहेत ना. हो तांदळाचे लाडू. गावाला शेती असते आमची तांदळाची, त्याच्यामुळे तांदळाचे पदार्थ भरपूर असतात. खूप म्हणजे तांदळाचे असतात लाडू आमच्याकडे. पावसाळ्यात तर तुम्हाला भेटणार. तर आता वेळ होता तर बोलला आई बनवून घेऊया. आई काय काय लागणार आहे लाडू बनवण्यासाठी? आता मी ना इथे अर्धा किलो तांदूळ घेतलेले. अच्छा. ते 1 तास भिजवून त्यांना भाजून घेतले. पूर्ण पावडर केले ना बारीक? आणि भाजली आणि त्याची पावडर करून घेतली. अजून काय काय इकडे? आणि इथे एक ना नारळ घेतलाय. हा ओला नारळ आहे. ओला नारळ आहे. ओल्या नारळाचे तुम्ही ना ओला नारळ नाही घेतला तरी सुका पण घेऊ शकता. म्हणजे ओला नारळाचे जरा कमी टाइम राहतात आणि सुक्या नारळाचं कसं भरपूर आपल्याला म्हणजे टिकतात चांगले. महिनाभर टिकून ठेवू हो शकता. पण तेवढे एवढे राहत नाही महिनाभर ठेवायसारखे. मग आम्ही कसं ओल्या खोबऱ्याचे करतोय. ओला सुका दोन्ही घेऊ शकता. तर आम्ही ओला खोबरा घेतलाय. कसे पटकन खाऊन संपतात पण त्याच्यामुळे जास्त टाइम राहत नाही. आणि इकडे काय काय? इथे ना मी 1/2 किलो गूळ घेतलेला आहे. इथे वेलची पावडर घेतलाय. म्हणजे वेलची मध्ये कशी मी साखर मिक्स करून अशी वाटून घेतलाय. म्हणजे मिक्सर मध्ये वाटायला मिळतो. 7-8 म्हणजे वेलची घेतल्यात आणि थोडी साखर घेऊन मिक्सरला लावून घेतलाय. अजून इकडे काय काय? हे आपली मेथी पण भाजून त्याचं पीठ करून घेतलंय मी. अच्छा. अर्धी वाटी घेतलंय. 4-5 चम्मच म्हणजे असे. कारण आपण कसं कोणाला कडू लागतात, कोणाला कसे कोण कडू जास्त खात नाही. तर मुलाला खायचं असलं तर कसं कडू कमी लागत. तुम्ही मेथी नाही घेतली तरी चालेल, प्रत्येकाच्या चॉईस वर असते. मेथी पौष्टिक असते घ्यायची. मेथी पौष्टिक असते. आम्ही म्हणून थोडीशीच घालतो, जास्त नाही तर कडवट लाडू होतो. कडू कशी आमची पोरं कमी खातात. पण ज्यांना खायची सवय नाही ना तर नाही घेतली तरी चालेल, असं काही हरकत नाही. इकडे काय काय अजून? हे डिंक घेतलाय. फ्राय करून मी फ्राय करून म्हणजे तेलात तळून घेतलेले आहे ते. अच्छा. काजू बदाम आहेत, ते पण आपल्याला फ्राय करायचेच आहेत. अच्छा. 1/2 वाटी हलीम घेतलेले आहेत आणि इथे मकाना घेतला. याच्या व्यतिरिक्त ऍडिशनल गोष्टी पण तुम्ही टाकू शकता. मनुका झाला, काजू बदाम तर घेतले, अक्रोड वगैरे घालू शकता, खजूर टाकू शकता. ते सुकामेवा तुमच्या चॉईसवर आहे. ड्रायफ्रुट्स वगैरे ॲडिशनल घालायचे असतं घालू शकता. तर आता हे सर्व फ्राय करून घेतोय. काजू बदाम ना आपल्याला तेलामध्ये फ्राय करायला लागतील. तर इकडे आपण घी सुद्धा घेतलेला आहे. घीचा एक डबा आहे, बघूया. आपल्याला एवढा लागणार नाही, जेवढा लागेल तेवढा घेऊ. तर म्हणजे हा आपण तांदळाचं पीठ भाजून घेतला होता, पण परत ना हलकासा म्हणजे त्यामध्ये भाजून घेतोय. म्हणजे तांदूळ भाजलेलं आता पीठ आहे ना तो थोडा भाजून घेते. कारण लाल जरा झालं ना भाजलं की लाडू कसं मस्त आणखी टेस्टीला लागतं चांगले. मेथीचा पण पीठ आहे ना तो पण मी ह्याच्यातच भाजून घेते, म्हणजे एकसाथ होईल सगळं. तो पण भाजलेलाच आहे मेथ्या, तरी पण आता थोडं भाजून घ्यायचं. तर म्हणजे ऍक्च्युली ना आम्ही दरवर्षी म्हणजे पावसाळ्यामध्ये त्याच्यानंतर थंडीमध्ये 2 सीझनमध्ये ना हे तांदळाचे लाडू कंपल्सरी बनवतो. कारण कसा पूर्ण आजूबाजूला ना सर्वीकडे गार वातावरण असतो आणि त्याच्यामध्ये ना हे तांदळाचे लाडू आपल्या शरीरासाठी छान पौष्टिक असतात. आणि कसे आपण ॲडिशनल गोष्टी पण ह्याच्यामध्ये घालू शकतो, ड्रायफ्रूट वगैरे. आणि नाश्त्याला सकाळी संध्याकाळी तुम्ही खाऊ शकता, चांगले पौष्टिक असतात. आता एक एक गोष्ट ना ह्याच्यामध्ये सर्व ऍड करून आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचंय. आता खोबरा सर्व घालून घेतलाय.
आता इकडे ना आपण पॅन मध्ये घी ऍड केलेली आहे, तर इकडे सर्व मखाने याच्यामध्ये घालून घेतोय. इकडे सर्व काजू बदाम पण ऍड करून घेतले, हे पण सर्व भाजून घ्यायचे. ते तेलामध्ये म्हणजे असं फ्राय केला ना की मस्त असे कुरकुरीत होतात, त्याच्यामुळे थोडेसे ना भाजून घ्यायचे. तेल तापल्यामुळे लवकर भाजतात, लक्ष ठेवायचं नाही तर करपण्याची शक्यता असते. इकडे मखाने सर्व भाजून झाले, साईडला करून ठेवलेत आपण. तर मंडळी इकडे ना आता सर्व गोष्टी आपल्या भाजून झालेल्या आहेत. आता ना सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचंय. इकडे अशी परातच घेतलेली आहे. पहिला ना आधी गुड ना सर्व मिक्स व्यवस्थित करून घ्यायचं. भाजलेल्याच सुगंध चांगला येतो. हा गुड ना असे खडे नाही ठेवायचं, पूर्ण फोडून घ्यायचा असतं. त्याच्यामध्ये ना हालीम ऍड करून घेतलंय. हे बघा, हे पण ना आम्ही मखाने आणि डिंक सर्व ना बारीक करून घेतलंय. हे बघा, इकडे सर्व काजू आणि बदाम पण असे छोटे छोटे तुकडे केलेत, बदामचे पण असे लांब कट केलेत, ते पण सर्व ऍड करायचे. हे सर्व इलायची पावडर ऍड करून घेतले. हा ओला खोबरा भाजून घेतलेला, एक काजू बदाम. तर आता सर्व ना मिक्स करून घेतोय. सर्व गोष्टी याच्यामध्ये ऍड करून झालेल्या आहे. खोबरा आणि गुळाच्या ह्याच्यामुळे ना म्हणजे कसं तो मेथीचा स्वाद असतो ना, तो कडवटपणा जातो, त्याच्यामुळे मेथी आम्ही घालतो. तुमच्या चॉईसवर आहे, घातली तरच घाला. कडू खायची सवय नसेल तर नाही घातली तरी चालेल. तर मंडळी इकडे ना आता आपण पॅन मध्ये मस्त घी तापत ठेवला होता बघा, पूर्ण मेल्ट झालेला आहे. त्याच्यामध्ये सर्व ना मिश्रण आपला घालून घ्यायचंय. सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतला होता, सर्व ऍड करून घेतोय त्याच्यामध्ये. आता पुन्हा ना सर्व व्यवस्थित ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचंय. तर मंडळी इकडे ना पूर्ण आता आपण हा सर्व मिक्सचर मिक्स करून घेतलेला आहे आणि आता ना लाडू तयार करायला सुरुवात करते. हे बघा, आई ना आता एक एक करून मळायला सुरुवात करते. बघा, असे गोल 2 आता इकडे बनवून झालेले आहेत. घी पण एकदम पद्धतशीर झाला ना आई? हो, आम्ही 200 ग्राम घेतला. असा ऍडिशनल लागला ना घी तर परत वरून घालायचा, कमी वाटलं तर तुम्हाला. आता एक एक करून मळून घेतोय. सर्व गोष्टी ना याच्यामध्ये ऍडच आहे. काजू बदाम बघा, भारी दिसते एकदम. गरम गरम आहेत ना तोपर्यंत करायला लागतं, मग व्यवस्थित येतं. नाही तर थंड झालं ना की लाडू व्यवस्थित बनत नाही म्हणजे. आणि मग वाटलं थंड झाला आणि लाडू नाही असे बनवायला भेटले तर मग थोडं गरम करायचं. परत गरम करून तुम्ही मळू शकता, तयार करू शकता. चांगले बांधायचे असे म्हणजे कसं लाडू खातानी म्हणजे त्याचं कुसकून नाही होत. हे बघा, आता एक एक करून ना सर्व बनवून घेतोय. तर मंडळी इकडे बघताय आपले ना पूर्ण लाडू बनवून झालेले आहेत. हे बघा, खास करून आज आपण तांदळाच्या पिठाचे लाडू बनवलेले आहेत. मस्त झाले ते बघा, आकार पण छान आलेला आहे. तर मंडळी फायनली आता ना लाडू बनवून झालेले आहेत. आपण आज खास करून तांदळाचे लाडू बनवलेले, मस्त अप्रतिम झालेले आहेत. टेस्ट करून सुद्धा पाहिलं. तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला आमचा मुंबईतल्या चाळीमधील पावसाळ्यामध्ये पूर्ण दिवसभराचा रुटीन दाखवला की कशा प्रकारे असतो. आता पावसाळ्यामध्ये कसं बाहेर जाणं तर पॉसिबल नसतो, तर घरातच भरपूर वेळ असतो. त्या वेळेमध्ये वेगवेगळ्या गोष्टी आम्ही घरीच ट्राय करत असतो आणि ते तुम्हाला पूर्ण शेअर केलं. तर मंडळी आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण असेच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.